महत्त्वाची बातमी छत्रपती संभाजीनगरमध्ये पोलिसांकडून एका संशयित आरोपीचा एन्काउंटर करण्यात आलाय। अमोल खोतकर असं एन्काउंटर झालेल्या या संशयित आरोपीचं नाव आहे। अमोल हा उद्योजक लड्डांच्या घरावरील दरोड्याच्या प्रकरणातला आरोपी आहे। तर अमोल खोतकरने पोलिसांच्या अंगावर गाडी घातल्यानं फायरिंग केली। संभाजीनगरच्या शहाजापूर भागात रात्री 12 वाजता हे एन्काउंटर झालंय। दत्ता कनवटे आमचे प्रतिनिधी आपल्यासोबत थेट जोडलेत फोन लाईनवरून। दत्ता, काय सविस्तर माहिती? नक्कीच रोशेली, आपल्याला माहिती आहे की काही दिवसांपूर्वी उद्योजक संदीप लड्डा यांच्या घरावरती मोठा दरोडा पडला होता। त्या दरोड्यामध्ये 4 किलो सोनं आणि अनेक किलो चांदीची चोरी सुद्धा झाली होती। या संपूर्ण प्रकरणाचा छडा लावण्यासाठी पोलिसांनी अनेक प्रयत्न केले होते। या प्रकरणांमधली 5 आरोपी जे आहेत पोलिसांकडून अटक सुद्धा करण्यात आले होते। मात्र मुद्देमाल हा ज्या आरोपीकडे होता या प्रकरणातला जो प्रमुख आरोपी होता तो अमोल खोतकर हा पोलिसांच्या हाती लागत नव्हता। पोलिसांनी त्याला पकडण्यासाठी अनेक प्रयत्न केले होते। मात्र मध्यरात्री अमोल खोतकर हा पोलिसांच्या हाती लागत होता। अमोल खोतकर हा पोलिसांच्या हाती लागला। मात्र त्यावेळेला अमोल खोतकर याने पळून जाण्यासाठी पोलिसांच्या अंगावरती गाडी घालून निघून जाण्याचा प्रयत्न केला। त्यावेळी पोलिसांनी अमोल खोतकर याच्यावरती गोळीबार केला। याच गोळीबारामध्ये अमोल खोतकर याचा मृत्यू झालेला आहे। आता पोलिसांकडून या संपूर्ण प्रकरणात जो मुद्देमाल होता तो मुद्देमाल कुठे ठेवलेला याची तपासणी सुद्धा केली जात आहे। मात्र मध्यरात्री 12 वाजता शहाजापूर परिसरामध्ये हा एन्काउंटर करण्यात आलेला आहे, ज्यामध्ये अमोल खोतकर या आरोपीचा मृत्यू झालेला आहे। पोलिसांकडून या संदर्भामध्ये साधारणपणे 11 वाजता पत्रकार परिषद घेऊन अधिकृत माहिती दिली जाणार आहे। मात्र जो मोठा दरोडा पडला होता या दरोडा प्रकरणामध्ये एन्काउंटर करून अमोल खोतकर या आरोपीला या ठिकाणी मृत्यू झालेला आहे। धन्यवाद दत्ता, तुम्ही दिलेल्या या माहितीसाठी।